तुम्हाला माहिती आहे का आपण गंगेत अस्थि विसर्जन का करतो? हस्तिनापूरचा राजा शंतनू एकदा गंगेच्या काठी फिरायला गेला तेव्हा त्याला एक सुंदर बाई दिसली. तीच होती देवी गंगा. राजाने तिला लग्नाची मागणी केली, पण गंगेनं एक अट ठेवली. मी काहीही केलं तरी तू मला प्रश्न विचारायचा नाहीस. जर विचारलास तर मी कायमची निघून जाईल. राजा ही अट मान्य करतो आणि त्यांचं लग्न होतं. पुढे काही महिन्यांनी गंगेच्या पोटी एक बाळ जन्माला येतं. ती बाळ उचलते आणि सरळ गंगेत सोडते. राजा बघतो पण गप्प राहतो, कारण त्यानं वचन दिलेलं असतंय. आणि असंच एक दोन नाही 7 बाळं गंगेत अर्पण केली जातात. तरीही राजा शांत बसतो. पण जेव्हा 8व्या बाळाला घेऊन गंगा नदीकडे जाते तेव्हा राजाचा संयम सुटतो. राजा बोलतो, गंगे तू आई आहेस की कसाई? तेव्हा गंगा हसते आणि म्हणते, मी ब्रह्मपुत्री आहे. ऋषी वशिष्ठांनी मला शाप दिला होता की माझे 8 वसू पुत्र रूपाने पृथ्वीवर जन्म घेतील, पण जर त्यांना गंगेत विसर्जित केलं तर ते मानव जन्माच्या बंधनातून मुक्त होतील. आणि म्हणूनच आपण देखील गंगेत अस्थि विसर्जन करतो, कारण मनुष्याला त्याच्या देहापासून त्याच्या वाईट कर्मांपासून कायमची मुक्ती मिळायला हवी.